आजीनेच केलं असेल हे सगळं? ते काय माहित नाही हो सर. खरं अन्नपूर्णा आजींची मोठी नात परत यायला पाहिजे असं कामिनी आजी आणि रागिनी काकींना अजिबात वाटत नाही. कमळी पण सर आता बघा की राजन काका त्यासनी आपल्यापेक्षा जास्त ओळखतात. आणि अनिकावरती त्या दोघींनी जे काही संस्कार केले त्यावरनं आपण अंदाज लावू शकतो की कुठल्या थराला जाऊ शकते. नाही, बरोबर आहे. मला संशय आहेच त्यांच्यावर, पण मला कळत नाही हे सगळं शोधून तरी कसं काढायचं आपण. तर तो स्केच आर्टिस्ट सापडत नाही, त्यालाही शोधायला पाहिजे. होय सर, हे सगळं बाहेर काढायचं असेल तर आधी त्या स्केच आर्टिस्टला हुडकायला पाहिजे. आणि कामिनी आजींवर आपल्याला नजर ठेवायला लागणार आहे. आपल्याला नाही, मला. म्हणजे तू अभ्यासाकडे लक्ष दे, मी कामिनी आजींकडे लक्ष देतो. सर अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी करतो अभ्यास. तुम्ही काय करा, तुम्ही स्केच आर्टिस्टच्या मागे जावा, मी कामिनी आजींवर नजर ठेवतो. नाही, अजिबात नाही. कमी वेड्यासारखं करू नकोस. तू परीक्षा सुरू आहे तुझी, विसरलीस का तू? तरी नशीब मध्ये आठवडाभर सुट्टी होती, सलग पेपर्स नव्हते तुझे. त्याचा बेनिफिट घे आणि अभ्यासाला लाग. कामिनी आजींकडे मी बघतो. आमच्या प्रश्नांची उत्तर द्या मॅडम. आमच्या प्रश्नांची उत्तर द्या मॅडम. अरे शांत व्हा, शांत व्हा. सगळ्यांना सगळी उत्तरं मिळणार आहेत. ज्यांची तुम्ही वाट बघताय ना त्या अन्नपूर्णा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या सर्वा अन्नपूर्णा देवी आलेले आणि त्या आता तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील. मॅडम अशी कोणती महत्वाची गोष्ट आहे जी तुम्ही स्वतः मीडिया समोर सांगणार आहात? मॅडम ही गोष्ट तुमच्या बिझनेस रिलेटेड आहे का? आम्हाला येत्या 14 दिवसात अशी कोणती महत्वाची बातमी करणार आहे ज्यासाठी महाजन कुटुंब इतकं आतुर आहे? अरे नाही नाही, तुम्हा लोकांचा ना काहीतरी गैरसमज होतोय. ही बिझनेस रिलेटेड नाहीये. ही बातमी जी आहे ती प्रॉपर्टी रिलेटेड आहे. प्रॉपर्टी? अरे काय हा विषय? काय ग? अशी काय बघतेस वहिनी? कालच म्हणाली होतीस ना तू, तुझी मोठी नात पुढच्या 15 दिवसात जर का समजा आली नाही तर तू तुझी सगळी प्रॉपर्टी तुझी धाकटी नात अनिका महाजन तिच्या नावे करणारस. हो ना? आता एक दिवस गेलाय, 14 दिवस होईल. मीडियाला तुला तेच सांगायचं. पहिली माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ग. मला माहिती आहे तू दिला शब्दाला जागतेस, पण काही गोष्टी या कशा पुरावे लागतात ना, पुढे जाऊन पुरावे फार महत्वाचे असतात. म्हणून सांग मीडिया वाट बघ. बोल. हो मॅडम बोला. असं काय जे येत्या 14 दिवसात आम्हाला कळणार आहे मॅडम? बोला. असं काय आहे जे संपूर्ण अन्नपूर्णा ग्रुप ऑफ बिझनेसचं भविष्य टिकणार आहे? बोला मॅडम. काही कमेंट मॅडम सांगा. मॅडम आम्ही वाट बघतो तुमच्या उत्तराची. सांगते. ती गोष्ट खरी आहे की माझी मोठी नात अजूनही मला सापडलेली नाही. आम्ही शोधतो तिला, पण जर पुढच्या 14 दिवसात ती सापडली नाही, या घरात आमच्या आयुष्यात परत आली नाही, तर आमची सगळी प्रॉपर्टी माझी छोटी नात अनिका राजन महाजन हिच्या नावाने केली जाईल. मॅडम आम्हाला असं कळलंय की गेल्या 17 वर्षापासून आपण आपल्या मोठ्या नातीच्या शोधात आहात. येत्या 14 दिवसांमध्ये आपल्याला आपली नात सापडेल असं आपल्याला खरंच वाटतंय का? तसा काही सुगावा लागलाय का? आणि महत्वाचं म्हणजे जी एवढ्या वर्षापासून गायब आहे ती इतक्या वर्षानंतर हयात असेल असं तुम्हाला वाटतंय का? आणि ती जिवंत आहे तर अजूनपर्यंत ती तुमच्यापर्यंत का पोहोचली नाही? याचं काही वेगळं कारण आहे का? कारण काय मला माहित नाही, पण माझी पूर्ण खात्री आहे की माझी मोठी नात जिवंत आहे. आणि माझा ठाम विश्वास आहे की ती पुढच्या 14 दिवसात इथे परत येणार. ती आम्हाला सापडेल आणि या घरात ती नक्की येईल. गौरी,
गौरी, माझी खात्री आहे तू जिथे कुठे असशील ना तिथे माझे हे शब्द ऐकत असशील. माझी शपथ आहे तुला, तू तुझ्या लेकीला घेऊन परत ये. हे घर तुझी वाट बघताय गौरी. तुला जर काही अडचण असेल तर आमच्याशी संपर्क साध, पण परत ये. आम्ही खूप आतुर झालोत, आम्ही आसुसलो तुला बघायला. परत ये गौरी, लेकीला घेऊन परत ये. प्राजक्ता, अगं काय झालं? तुझ्या चेहऱ्यावर असं 12 का वाजलेत? नाही ते काय सांगायली या? अगं तोंड बघा आरशात, सप्पाई टेन्शन दिसाले. काय झाले? हा, ही माकडीन तिला पेपर अवघड गेला म्हणून तुला काय बोलली काय? हा, नाही ग निंगी, हे बघ तिला आता पेपर अवघड गेला काय आणि सोप्पा गेला काय तिला काही फरक पडणार नाहीये, कारण आता ती महाजन एम्पायरची क्वीन होणार आहे. काय? प्राजक्ता, अगं काय बोलायला? काहीच कळना. हे बघ कमळी, युवानं काय तमाशा? कमळे, अगं अन्नपूर्णा आजींची मोठी नात 15 दिवसात गावली नाही तर सगळी स्टेट त्या अनिकाच्या नावावर. हे असं कुठं असतंय वय? कमळे, व्हिडिओ नीट बघ. त्या कामिनी आजीच्या तोंडाकडे बघून मला असं वाटतंय की ह्यो सगळा तमाशा त्यांनीच केला असणार. 1000 कोल्लम याला असतील तेव्हा ती कडू आजी जन्माला आली असेल. म्हणजे अगं, अन्नपूर्णा आजींना किती वाईट वाटलं असेल. त्यासनी जाऊन भेटायला पाहिजे का? अगं, बरं आता आपण लायब्ररीत जात होतो की नाही,